नमस्कार. उंबरठा आणि तीच्या या खास भागात आपलं स्वागत आहे. आज आपण करिअर आणि कुटुंब यांच्यातल्या त्या संघर्षाबद्दल बोलणार आहोत, जो खरं तर आजकाल अनेकींना अगदी आपलासा वाटतो. करिअर की कुटुंब हा प्रश्न, ही ओढाताण खरं तर आजकाल प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतेच, नाही का? म्हणजे दोन वेगवेगळी जगं, घर आणि बाहेर, हे दोन्ही एकत्र सांभाळण्याची कसरत किती कॉमन झाली आहे विचार करा. आपल्या कथेची नायिका आहे स्वरा, आणि ती सध्या याच दोन आघाड्यांवर लढते आहे. एका बाजूला घरच्या जबाबदाऱ्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला ऑफिसमधील करिअरची धावपळ. जरा इमॅजिन करा, सकाळचे 7:15 वाजलेत. एका बाजूला ऑफिसमधल्या सगळ्याच महत्त्वाच्या प्रेझेंटेशनचं टेन्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला किचनमध्ये पोळ्या लाटण्याची घाई सुरू आहे. वेळ तर अक्षरशः धावतोय आणि स्वरावरचा दबाव तो वाढतच चाललाय. म्हणजे बघा, एकाच वेळी स्वरा 3 गोष्टी मॅनेज करतेय: घर, जेवण, ऑफिसची तयारी, आणि त्याच वेळी तिचा नवरा राज आरामात बसून पेपर वाचतोय. कामाच्या वाटणीतला हा जो फरक आहे ना, तो अगदी ठळकपणे समोर येतो. पण ही फक्त शारीरिक धावपळ नाहीये, याच्यासोबत एक भावनिक ओझं पण आहे, जे स्वराच्या मनावर अगदी नकळतपणे वाढत जाते. यालाच म्हणतात जेंडर गिल्ट. हा एक असा आतल्या आत चालणारा संघर्ष आहे, जिथे नोकरी करणाऱ्या स्त्रीला कुठेतरी वाटत राहतं की ती घरात कमी पडतेय, आणि सगळ्यात वाईट म्हणजे ह्याच अपराधी भावनेमुळे ती मदत मागायला सुद्धा कचरते. जणू काही घर सांभाळणं हे फक्त आणि फक्त तिचंच काम आहे. आणि मग हाच प्रश्न स्वरा स्वतःला विचारते. तिच्या मनात येणारा हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे, की हा जो अपराधीपणा आहे तो खरंच समाजाच्या अपेक्षांमुळे आलाय, की आपण स्त्रियांनीच तो स्वतःहून स्वीकारला आहे. आता हा जो संघर्ष आहे ना, तो फक्त घरापुरता मर्यादित नाहीये. ऑफिसमध्ये सुद्धा तिला एका वेगळ्याच युद्धाला सामोरं जावं लागतंय. ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर बसूनही तिचं अर्ध लक्ष घरातच असतं. अरे देवा, गॅस बंद केला का, बाळ जेवलं असेल का, हे जे विचार आहेत ना, ते फक्त तिचं लक्ष विचलित नाही करत, तर कामाच्या ठिकाणी तिला मागे खेचतात. आणि याच गोष्टीचा फायदा तिचा सहकारी समीर घेतो. त्याचे हे वाक्य अजिबात सहानुभूतीचं नाहीये, उलट तिच्या घरगुती जबाबदाऱ्यांकडे तिची व्यावसायिक कमजोरी म्हणून बघण्याचा हा एक प्रयत्न आहे. किती टोकदार आहे हे, नाही का? पण या कथेत एक महत्त्वाचं वळण येतं. हे वळण तेव्हा येतं जेव्हा स्वराला तिच्या आईकडून, ललिताकडून, एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन मिळतो. तिच्या आईचं एक पत्र येतं, आणि त्यात फक्त सहानुभूती नाहीये, तर स्वराच्या या संघर्षाला एक नवी दिशा देणारी, एक स्पष्ट वाट दाखवणारी स्ट्रॅटेजी आहे. तर तिच्या आईचा सल्ला खूपच सोपा आणि महत्त्वाचा आहे, फक्त 3 स्टेप्समध्ये. पहिली गोष्ट, जबाबदारी वाटून घ्या, कारण घर हे काही एकट्याचं नसतं, दोघांचं असतं. दुसरी, मनात अपराधीपणाची भावना अजिबात ठेवू नका. आणि तिसरी, जी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, सुपरवुमन बनण्याच्या मागे लागू नका, त्याऐवजी एक आनंदी स्त्री बना. आणि हे वाक्य, हे तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. म्हणजे सतत त्याग करण्याऐवजी स्वतःच्या आनंदाला महत्त्व देण्याचा विचार किती सुंदर आहे. कारण हे खरं आहे की जेव्हा एक आई आनंदी असते, तेव्हाच ती तिच्या पुढच्या पिढीलाही आनंदी ठेवू शकते. तर मग जाता जाता हा प्रश्न प्रत्येकीने स्वतःला विचारायला हवा: सुपरवुमन म्हणायचं आहे की एक आनंदी स्त्री? या प्रश्नावर नक्की विचार करा.